सुंदर झेल टिपला. तर नवीन फलंदाज मैदानात आले आहेत. शुभम कदम देवळोलीचे हे फलंदाज. आत्ताच काल त्यांना मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळालेली आहे. खालापूर तालुक्यामध्ये अतिशय सुंदर असा हा होनहार देवळोलीचा खेळाडू आहे. जबरदस्त फलंदाजी करणारा हा उसराई देवळोली संघाचा हा खेळाडू मैदानात हाताला माती लावली बघा आणि खेळण्यासाठी तो तयार आहे. धरणीला नमस्कार केला. तगडी फलंदाजी करण्यामध्ये तो माहीर आहे. लांब लांब स्ट्रोक. किरण पवार यांचा खास म्हणजे आवडता खेळाडू आहे तो शुभम कदम. त्यानं बघितलं, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासली आणि खेळण्यासाठी तयार आहे. तो प्रणित ठाकूर यांचा हा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू फक्त ढकललाय. सुंदर चेंडू होता. यज्ञेश यांच्याकडे जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यज्ञेश यांच्याकडून. चांगले क्षेत्ररक्षक आहे यज्ञेश, मात्र थोडंसं 19-20 अंतर राहिलं असेल मला असं वाटतंय. त्यामुळे बाल बच गए ते फलंदाज अभिजित मोरे. एक रन त्यांनी धावून काढलेली आहे आणि एक रन धावसंख्या पोचते आहे ती 37च्या घरामध्ये. 37 5 बाद 37 5 बाद 37. अभिजित मोरे खेळतात. 10 चेंडूमध्ये 12 वर, 1 चेंडूमध्ये 1 वर शुभम कदम खेळतात. करंट रन रेट जर बघितला आपण, आत्ताचा करंट रन रेट तर 9.25 म्हणजे 9.25चा आत्ताचा करंट रेट आहे. मागच्या षटकाचं पृथक्करण बघा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव, 1 विकेट आणि सिंगल रन. हाँ ठीक है भाई साहब, यहाँ पर ये ग्राउंड रनों के लिए जाना जाता है, लेकिन हमें ये बात भी नज़रअंदाज नहीं करनी होगी। आकाश तारेकर के रॉयल कलम्बोली ने यहाँ पर 59 रन बचाए थे। वहीं दूसरी तरफ करण मड़वी के जहन में है, उरण के ही है, इस ग्राउंड से वाकिफ़ है। कई मरतबा कई टूर्नामेंट्स उन्होंने इस ग्राउंड पे खेली होगी। हवाएं किस तरह चलती है, पिच का मिजाज किस तरह चलता है, ये सब उन्हें पता है। लेकिन फिलहाल पलड़ा भारी है समीर शेठ पाटिल के आर्यन 11 चिल्लेगा। तशी मी सहमत आहे. कालही याच मैदानावर 57चं टार्गेट होतं आणि ते पण करता आलं नाही समोरच्या टीमला. त्यामुळे कोणतेही टार्गेट सेफ नाहीये या मैदानावर. हाय स्कोरिंग मॅच असू द्या किंवा लो स्कोरिंग मॅच असू द्या, प्रत्येक मॅच ही टाइट मॅच या मैदानावर होते. कारण रायगडचे सगळे धुरंधर या मैदानामध्ये उतरत आहेत. हाँ निश्चित रूप से, क्योंकि रायगढ़ के धुरंधर इस ग्राउंड पे उतरते हैं। आरपीएल एक त्योहार है, आरपीएल एक जुनून है हर खिलाड़ी का, आरपीएल एक जज्बा है। नए गेंदबाज आकाश ठाकुर, शुभम कदम जो कि स्ट्राइकर एंड पर हैं। रन बने हैं 37 पे 5। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बिना देखे, बिना सोचे, बिना समझे खेलने की कोशिश की, लेकिन गेंदबाज ने एक अच्छी गेंद डाली। बल्लेबाज की आई लेवल गेंदबाजी जिसे हम कहते हैं कि आओ और मारो, लेकिन गेंद दिखाई नहीं देती, सीधा जाती है विकेट कीपर के दस्तानों में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा करण मड़वी ने। टीम चयन करते हुए गेंदबाजों के ऊपर बहुत ज़्यादा अच्छा फोकस किया है। यकीन मानिए जितनी भी लीग मैंने देखी है, जो चैंपियन बने हैं पिछले 5 सीजन, लेकिन ये वाह रे वाह, ये जरूरत था ये छक्का वीर मराठा सोहे के लिए जो लगाया शुभम कदम ने। क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी, रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी, क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी, रायगडच्या मातीचा जोश अपार. प्रवीण दुगाडे, आपण बघितलेले, आपणही बरेच वर्ष समालोचन करताय. तर कधी कधी 4 षटकांमध्ये जेवढ्या धावा जमत नाही ना, तेवढ्या 2 षटकांमध्ये जमताना आपण कित्येक मैदानावर बघितलेले आहेत. आणि वीर मराठा जो हे पेंड, मला असं वाटतं तोच प्रयत्न करतोय. शुभम कदमचा हा सिग्नल तर नाही ना? हाँ निश्चित रूप से, अब मारना तो पड़ेगा ही, भले ही विकेट गई हो, लेकिन विकेट जाने के बावजूद भी लड़ना तो ज़रूर है, संघर्ष भी करना ज़रूर है, क्योंकि रन नहीं बनेंगे तो दूसरे सत्र में गेंदबाजों के लिए लड़ाई के लिए रन नहीं बचेंगे। 43 धावा झालेत. आकाश ठाकूरचा आहे चेंडू. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्ड मॅन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा, मात्र मिस होतोय. ओव्हर थ्रोची अजून 1 रन मिळते. या बोनस धावा
फार महत्त्वाच्या असणार आहेत या संघासाठी. वीर मराठा जोहे पेण संघासाठी जेव्हा त्यांचा प्रतिस्पर्धी संघ हा आर्यन 11 चिरले संघ त्यांचा पाठलाग हाँ करेल. निश्चित रूप से एक थ्रो की वजह से क्या हो सकता है, ये मैच हमने देखा विजय जब इस ग्राउंड पे खेल रहे थे और ऐसा ही कुछ थ्रो किया था चैम्बो ने. उस एक थ्रो की वजह से, स्ट्राइक रोटेशन की वजह से 2 छक्के लगाए थे सिद्धेश वास्कर ने. ये बड़ा हिट लगाने की कोशिश जरूर की थी लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग, तारीफ काबिल. कृतज्ञ मडवी का अफलातून फिल्डिंग इथे होतीये. तन मन धनाने सगळे हे जे खेळाडू आहेत ना, रायगडचे जे धुरंधर रथी महारथी मैदानात उतरलेले आहेत, कोणी लेझी खेळत नाही. हे एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं राहिलेलं आहे. सिच्युएशन कशी असू द्या, सगळे एफर्ट्स पणाला लावून या मैदानावर आपला जीव धोक्यात घालून या सगळी मंडळी या मैदानावर खेळताना आपण पाहतो. निश्चित रूप से आउट नाहीये. पंच तिकडून सांगतायत बेल्स पडलेली, अगोदरच बेल्स पडलेली आणि या चेंडूवर धावा 2 रन निकाले जा चुके हैं. यहाँ पर ये ओवर संभालने की कोशिश हो रही है वीर मराठा जोहे द्वारा. हालांकि कदम जो हैं, शुभम कदम जो संभालने की कोशिश कर रहे हैं इस टीम को, और साथ में उनके साथी अभिजीत मोरे, दाएं और बाएं का ये कॉम्बिनेशन है. यॉर्कर लेन गेंद को खींचने की कोशिश की थी बल्लेबाज ने, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर स्टीयर किया, दूसरा चुराने की कोशिश और इसी के साथ ही आउट. सहा बाद 48 अशी धावसंख्या झालेली आहे आणि अजून एक फलंदाज बाद झालाय. त्यामुळे अभिजित मोरे बाद झाल्यानंतर आता हा 8वा क्रमांकाचा खेळाडू मैदानात येतोय. स्वस्तिक म्हात्रे, ताऱ्याचा हा हार्ड हिटर फलंदाज आहे. रोशन पाटील आमचे कॉमेंटेटर, त्यांचा गाववाला, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज शुभम प्रयत्न करतोय, मात्र त्याला यश येत नाही. कारण गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर होते. बऱ्याच वेळा आपण गोलंदाजीचे जे टेक्निक आहे ते टेक्निक टप्प्यावर असतं. प्रवीण दुगाडे आपण बऱ्याच मैदानावर बघितलेलं आहे आणि बरोबर टप्प्यावर गोलंदाजी केली ती आकाश ठाकूरनी. या षटकामध्ये त्यांनी धावा दिल्या आहेत. त्या या बॅटिंग पिचवर फक्त 12. प्रीमियर क्रिकेटचा रंगला उत्सव खास, खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार, रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. 49 पे 6 है टीके वाली सर. इसमें इस ओवर में 10, 12, 15, 20 रन ढूंढने ही पड़ेंगे, ताकि अगर 10-12 रन ढूंढते हैं तो 60 पर जाएगी ये टीम. 20 रन अगर ढूंढते हैं तो 70 के करीब जाएगी. आखिरी ओवर है, 6 विकेटें जा चुकी है, लेकिन दोनों खिलाड़ियों में एक क्षमता है. स्वस्तिक म्हात्रे जो है तारा के खिलाड़ी है, एक बेहतरीन ऑलराउंडर है. वहीं शुभम कदम, जिनकी बॉडी लैंग्वेज को देखते हुए ये बड़े हार्ड हिटर, हा हार्ड हिटर आहेत. पोलार्ड सारखे ते फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत. या दरम्यान एक महत्त्वाचं निवेदन. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड टीम कॅप्टन सौद पटेल आणि प्रवीण 11 खारगर मुरबी टीम कॅप्टन बंटी जोशी या दोघांनाही विनंती आहे, आपण कृपया स्टेजच्या समोर यावं. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. निश्चित रूप से टॉस तो जरूर होगा, लेकिन इस मैच का क्या होगा जहां पर पलड़ा इस वक्त भारी है समीर शेठ पाटिल साहब की आर्यन स्पोर्ट्स चिरलेगा. हा, आपण कागदोपत्री जर बघितलं तर निश्चितच कोणीही सांगेल की आतापर्यंत परिस्थिती जर आहे ती परिस्थिती चांगली आहे ती करण मडवींच्या टीमची, चिरले संघाची. परंतु अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. ते म्हणतात ना की अंत भला तो सब भला, अंत भला तो सब भला, लेकिन अंत में कौन से गेंदबाज, कृतज्ञ मडवी, चिल्ले के एक बेहतरीन ऑलराउंडर, लेकिन शुभम कदम ने जैसे गेंद आई वैसे ही उसी गेंद को भेजा. तू हवाजे का स्टैंड, सीधा लॉन्ग ऑफ के बाहर, 6 रन.
प्रवीण इथे आवाज आला जोरात, फटाक असा आवाज आला आणि तिकडे झेल घेण्याचा पण प्रयत्न केला होता वाजेकर स्टँडमध्ये, मात्र तो झेल काय झाला नाही. मात्र फटका 6 धावांसाठी. हाँ, निश्चित रूप से हवा के विपरीत दिशा में खेला गया स्ट्रोक था, छक्का आना जरूरी था. येस. ताकत तो लगानी होगी अब, चाहे हवा हो ना हो. हा. रन तो बनाने हैं क्योंकि 55 पे 6 हैं. आखिरी 5 गेंदें बची है इस सत्र की. ऐसे में हर गेंद पर मैं तो या तो मारूंगा या तो मरूंगा, ये भावनाएं रखकर बल्लेबाज खेलेंगे. वहीं दूसरी तरफ मैं हर गेंद को डॉट डालने की कोशिश करूंगा, इस भावना से खेलेंगे गेंदबाज. लेकिन यह खराब गेंद जो लेग स्टंप पर डाली गई थी, शुभम कदम ने इस गेंद को घुमाया. फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन. कदम आहे ते चौफेर टोलेबाजी करतायत. पहिला फटका त्यांनी लॉंग ऑफला मारला, दुसरा फटका फाईन लेगला ते मारतायत आणि आता त्यांचा मूड असा प्लेड करायचा राहिलेलाच नाहीये. डू ऑर डायची सिच्युएशन आपण म्हणाला त्याप्रमाणे झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता फार जपून गोलंदाजी करावी लागणार आहे ती कृतज्ञ मडवीला. हाँ, निश्चित रूप से ठीक है भाई साहब. आपको याद होगा जब बंटी बद्री के क्विट कार के विनर थे, तब इसी कृतज्ञ मडवी ने उनकी टीम में एक बेहतरीन ऑलराउंडर का प्रदर्शन किया था. हा चेंडू कृतज्ञ मडवींचा फुल टॉस चेंडू, 6 धावा मिळतायत. फाईनच्या लेगच्या दिशेनं नो बॉलवर हा षटकार ठोकला जातोय आणि हा या मिळालेला दिवाळी नाही, दसरा नाही आणि मिळाला बोनस बघा. ये 4 ओवर या 5 ओवर तक लग रहा था. आर्यन ग्रुप चिरले का पलड़ा भारी है. इन 3 गेंदें जो डाली गई, जिसमें एक लीगल नहीं है, पहली गेंद पे छक्का बाउंड्री और उसके बाद छक्का नो बॉल, कुल मिला के 2 गेंदों के ऊपर 17 रन आए. 17 रन और 4 गेंदें अभी भी शेष हैं. 66 रन, 3 छक्के स्कोरबोर्ड के ऊपर. हे यालाच तर म्हणतात ना रायगड प्रीमियर लीग. ही रायगड प्रीमियर लीग आहे. कोणती मॅच अशी इझी मॅच नाही होणार. लुटूपुटूची मॅच आपण लिंबू टिंबूच्या मॅच म्हणतो ना, त्या इथे नाही तुम्हाला बघायला मिळणार. इथे तुम्हाला अटी तटीचे सामने बघायला मिळतील, एक चांगल्या लढती बघायला मिळतील. हे सगळे रथी महारथी आहेत. हा महाकुंभ मेळा भरलेला आहे तो रायगड मधील सगळ्या धुरंधरांचा. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, वॉट अ स्ट्रोक आणि फ्री हिट वर षटकार मिळतोय. क्या बात है शुभम कदम, तो आज छा गए भाई. देश बदन सोच रहे होंगे एसडी 72 स्पोर्ट्स के ओनर. 72 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं. कहा यह मैच था. एक ओवर आपके खेल का नक्शा बिगाड़ देती है या नक्शा बनाती है. वैसे ही आर्यन चिरले का इस ओवर ने खेल बिगाड़ा तो बनाया वीर मराठा जोहे का. शुभम कदम थांबायला तयार नाहीयेत. फाईन लेगला अजून एक उत्तुंग असा षटकार एंट्रन्स गेटच्या दिशेनं. क्या बात आहे शुभम. बघा 4 चेंडू मध्ये 29 धावा कुठून काढलेल्या आहेत. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं झालेलं आहे आता मुझे या तो लग रहा था मैदानावर. कि क्या ये 60 के करीब जाएंगे, क्या ये 70 के करीब जाएंगे, लेकिन अब ये 85 का सपना भी देख सकते हैं क्योंकि 2 गेंदें अभी भी शेष है. आणि 78 धावा झाल्यात. 6 बाद 78. शुभम कदम खेळतात वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 41 वर. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 जर षटकार ठोकले तर 50 बनाने का उनके पास मौका Yes. जरूर है. लेकिन शुभम कदम ने देखिए ये हवा के विपरीत दिशा में ये रन बनाए, हवा के अपोजिट. ते इससे म्हणतात अंदाजा लगाया जा सकता है कि उनके बाजुओं में कितनी ताकत है. ते म्हणतात ना की रख भरोसा खुद पर वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, रास्ते के कांटों को देखकर रुकना ना मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और उस मंजिल का मजा भी आएगा. अफलातून असा हा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये झळकतोय. आणि चौफेर टोलेबाजी आताच काल की परवा त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळालेली आहे आणि ती गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे आणि ती गुणवत्ता सिद्ध करण्याचा चान्स किरण पवारनं त्याला दिला. अगदी परिस्थिती खराब असताना मैदानात आलाय तो, चांगली परिस्थिती असताना नाही आला.
खराब परिस्थितीतून जो हे संघाला तारणारा हा तारणहार आपल्याला दिसतोय तो शुभम कदम. डेंजर मॅन. पुन्हा पुन्हा मारलाय जमिनी लगतचा फटका. एक घेतले, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहे आणि तो स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी झालाय. करणनं थोडस हा चेंडू लावण्याचा प्रयत्न केला होता, आखलीचा वापर केलेला, अगदी झपकन हा चेंडू लावण्याचा प्रयत्न केला, मात्र धावा मिळाल्या 2. 80 रन हो चुके हैं टीकेवाड़ी साहब. सोचा नहीं होगा रोशन पाटिल साहब ने जब विकेटें गिरी है, लेकिन टीम मैनेजर है वो, उन्होंने सही टीम चुनी है. मिडिल ऑर्डर इतना मजबूत चुना है कि इतने विकेट जाने के बावजूद भी यहाँ पर ये रन बनते हुए नजर आ रहे हैं. नक्कीच नक्कीच तसंच होतं. शेवटचा चेंडू या सत्रातील कृतज्ञ मडवी आहे आणि शुभमनं पुन्हा मारलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्डमॅन आणि गलीच्या मधून 4 धावांसाठी वेल फिनिशिंग. व्हॉट अ बॅटिंग यार, मस्त बॅटिंग शुभम कदमनं आज केलेली आहे. 14 चेंडूमध्ये 47 धावांची बहरदार बॅटिंग करून 84 धावांवर तो त्यानं संघाला पोहोचवलाय. 47 धावा 14 चेंडूमध्ये, 2 4, 5 सिक्सेस आणि एकच डॉट त्याच्याकडून गेला. 335चा स्ट्राईक रेट, सर्वात महागडा हा रायगड प्रीमियर लीग मधला खेळाडू. षटक RPL मधला हे षटक कृतज्ञ मडवी यांचं. 35 धावा या षटकामध्ये आलेत. निश्चित रूप से टीकेवाड़ी साहब, मैंने पहले कहा था शॉर्ट टर्म